तुम्हाला जपानच्या प्राणी संग्रहालयातून व्हायरल झालेला हा पंच आठवतोय? हा तोच पंच आहे त्याचं एकटेपण दूर करण्यासाठी आणि मातृत्वाशी जवळीक निर्माण करून देण्यासाठी त्याला एक बाहुलं दिलं होतं. तिथल्या व्यवस्थेने जमेल ती शक्कल लावून त्याचा मानसिक आधार मजबूत केला. कट टू ठाण्यातलं येऊर जंगल. तिथं 20 आणि 22 मार्च रोजी 2 माकडे जखमी अवस्थेत आढळली, ज्यांच्या शरीराच्या आरपार धनुष्यबाण गेलं होतं. हे ऐकताना आणि पाहताना जितकं वाईट वाटतंय तितकंच हे करणाऱ्या लोकांविरोधात संतापी उसळतो. जखमी माकडांवर पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले असून त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे समजते. या भागात सुरू असलेला बेकायदा धनुर्विद्या प्रशिक्षण किंवा बेकायदेशीर टफ क्लबचा संबंध असू शकतो, अशी भीती निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. मुक्या जीवांची शिकार करणं हा गंभीर गुन्हा आहे, म्हणून वन विभागाने दखल घेत आरोपीबद्दल माहिती देणाऱ्या 25,000 रुपये बक्षीस जाहीर केले आहे. बाण शरीराच्या आरपार जातो किंवा वेदना काय असतात हे सांगायला त्या माकडाचे शब्द नाहीत. जपानच्या प्राणी संग्रहालयाने माणुसकी जपली, आपण किंवा ते टिकूया का? त्या माकडाला न्याय मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये व्यक्त व्हा आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी एकत्र या. धन्यवाद.